प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मोठा खुलासा। स्टेशन जवळच्या वळणावरती होऊ शकतो अपघात। मुंबई रेल प्रवासी संघानं केलं होतं सूचित, मात्र तक्रारीची रेल्वे प्रशासनानं दखल न घेतल्यानं अपघात झाला। भाडं न वाढवता सर्व लोकल एसी करण्यासाठी प्रयत्न करणार, तर लोकलची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेतही बदल करण्यासंदर्भात चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। निधी वाटपाच्या मुद्द्यावरनं अजित पवारांचा नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला। जयंत पाटील यांच्याकडनं प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्षपदी राहतील, शरद पवारांकडनं स्पष्ट। प्रमुख नेत्यांना बढती देत दुसऱ्या राज्यात अनुभवी नेत्यांना काम करण्याची संधी द्यायला हवी। प्रदेशाध्यक्ष होण्याची आपली इच्छा नाही, छोटं मोठं पद घेऊन काम करायला तयार, रोहित पवार यांचा जयंत पाटलांना टोला। कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे, त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। नितेश राणेंच्या वक्तव्यावरनं कॅबिनेटमध्ये खडाजंगीची माहिती। शिवसेनेच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांनी राणेंना खडसावलं। प्रकाश महाजनांना ओळखत नाही, प्रकाश महाजनांच्या आव्हानाला नारायण राणेंचं प्रत्युत्तर, तर राणे विरोधात महाजनांनी दंड थोपटले। तुम्ही सांगाल त्या ठिकाणी येतो म्हणत महाजनांचं आव्हान। अमरावतीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस। शरद पवारांनी फोनवरून संवाद साधत आंदोलनाला दिला पाठिंबा। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी कडूंचं आंदोलन। हायकोर्टात मराठा आरक्षणाची सलग सुनावणी निश्चित। मराठा आरक्षणावरती 11 जूनपासून सुनावणी सुरू होणार। विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठासमोर होणार सुनावणी। आणि विजेचा शॉक बसून वडिलांसह मुलामुलीचा दुर्दैवी मृत्यू। शेतामध्ये मल्चिंग पांगवताना उघड्या वायरमुळे लागला शॉक। जालना तालुक्यातल्या वरुड नाव्हा गावातली धक्कादायक घटना।